सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रथमतः रंगदेवता आणि त्या स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करू। आई मुंबादेवी श्रीदेव सिद्धिविनायकाच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या या निसर्गरम्य अशा मुंबई नगरीतील अंधेरी मालपाडोंगरी या ठिकाणी श्री साई गणेश दहिकाला पथक मालपाडोंगरे यांच्या वतीने श्री साई गणेश दहिकाला पथक हनुमान जन्मोत्सव 2025 मोठ्या आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय। आणि या हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचं औचित्य साधून आमने सामने डबलवाडी बदनाचा जंगी सामना या मंडळाने आयोजित केलेला आहे। त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रसादी भजन मंडळातर्फे मी या साई गणेश दहिकाला पथक मंडळाचे मनपूर्वक आभार मानतोय। त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय। आजच्या या डबलवाडी आमने सामने कार्यक्रमासाठी आम्हा दोन मान्यवर बुवांची निवड करण्यात आलेली आहे। मी स्वतः संतोष दत्ताराम जोईल श्री भूतेश्वर प्रसादी भजन मंडळ मुक्काम पोस्ट खुडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग। मला या ठिकाणी पकवानाची साथ करतात ते माझे परममित्र सन्माननीय गजानन दळवी आणि तबल्याची साथ संगत करतायत ते सन्माननीय हर्ष दळवी। त्याचप्रमाणे तकव्याला साथ करतात ते माझे छोटे चिरंजीव बाल कलाकार सन्माननीय गंधार जोई आणि माझी सर्व कोरस मंडळी त्यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो। आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजनरत्न संतोष शिरसेकर बुवा यांचे पट्टे शिष्य म्हणून त्यांची ख्यातिकीर्ती या भजन क्षेत्रामध्ये आणि गोड गळ्याचे गायक सन्माननीय
गौरव अशोक पांचाळ, श्री साई प्रासादिक भजन मंडळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी, त्यांना सुद्धा पखवादाची साथ संगत करतात त्यांचे बंधू सन्माननीय वैभव पांचाळ आणि सगळ्यांना साथ संगत करतात ते सन्माननीय गुरुशिके मेस्त्री यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. आज आम्हा दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभली अतिशय आणि अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम सन्माननीय मयूर साऊंड सर्व्हिस यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी गेले कित्येक दिवस आमच्या संपर्कात आहेत ते या मंडळाचे सन्माननीय मनीष पेंडुरकर यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे भजन म्हटलं की या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार, पखवाजवादक, तबलावादक, दशावतारी कलाकार, अन्य कुठले कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतील. सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतो. यामध्ये आमचे परममित्र दशावतारी कलाकार सन्माननीय उदय मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय सुनील मेस्त्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे माझ्या उजव्या बाजूला बसलेले सन्माननीय प्रकाश मेस्त्री बुवा यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. अन्य कुठले कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतील सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतो. सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय. पुन्हा एकदा हनुमान जन्मोत्सवाचे सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. भगवंताने तुमच्या नोकरी धंद्यामध्ये उदंड यश द्यावं, तुमचं निरोगी आणि सुदृढ आयुष्य परमेश्वराने द्यावं अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करून निश्चयाचा महामेरू भूत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी म्हणून ज्यांनी इतिहासाचं पान सोनेरी अक्षराने लिहिलं की हा महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 1464 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विजेची देवता शारदा मातेला नमस्कार करून माझे ग्रामदैवत आई हेदुबाई देव भुवनेश्वरी देव पुराणाच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर बुवा वर्गेकर यांचे आशीर्वाद घेऊन ज्याने मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृपितृ देवतेला त्रिवार वंदन करून कणकवलीचे परमपूज्य परमहंस बालचंद्र महाराजांचे आशीर्वाद घेऊन शिर्डीच्या साईबाबांचे आशीर्वाद घेऊन जमलेल्या तमाम भजन रसिक मायबाप श्रोत्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी आमने सामने रंगीत संगीत डबलबारी बदनाच्या जंगी सामन्याला आता भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी बुवानी अतिशय आणि अतिशय सुंदर भजन रूपी सेवेला सुरुवात केलेल्या मनापासून त्यांचे आभार मानतोय. खरं तर आजची डबलबारी एकमेकाला बोलायची नाहीच आहे, कारण आमचे पांचाळ बुवा म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याच्या अंगावर बिलकुल जाणार नाही, त्या भानगडीतच पडणार नाही. एक हसरा चेहरा आणि समोरच्याला मान सन्मान देऊन बारी करण्याची पद्धत आमच्या गौरव पांचाळ बुवांची आहे. त्यामुळे माझी सुद्धा अशी सवय आहे, एखाद्यानं अरे म्हटल्यान नाही तर कार्य म्हणणार आमका जमाचा नाही, आणि एखाद्यानं अति केल्यान तर त्याची केल्याशिवाय आम्ही सोडित नाही. पण गौरव पांचाळ बुवा म्हटल्याच्या नंतर एक गोड स्वभाव, गोड गायन आणि भजन करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती समोरचा बुवा त्यांना वाईट बोलणारच नाही, एवढी पद्धत त्यांची चांगली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करूया, कारण पंचरत्नांनी दिलेला हा वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे भजन म्हटल्याच्या नंतर प्रत्येक जण जावं तिकडे सांगतो की भजन म्हणजे भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे, त्याला भजन म्हणतात. पण नेमकं भजन म्हणजे काय? भजन म्हणजे काय तर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचे अमूल्य साधन म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी एक अद्भुत शक्ती म्हणजे भजन. देवाला भुरळ घालून प्राप्त करून घेण्याची अगदी साधा सोपा सरळ मार्ग म्हणजे भजन. आणि भगवान परमेश्वराची अत्यंत श्रद्धेने, भक्तीने, शांत चित्ताने, व्यवस्थित सुर तालामध्ये भगवंताच्या दिव्य लीला शक्तीची प्रार्थना
म्हणजे भजन आहे आणि हे भजन सादर करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतोय आणि या ठिकाणी भगवंताच्या सेवेला सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडासा मॉनिटरला पकवाचा बेस द्या थोडासा, आणि तबल्याचा येतच नाही आवाज. तबल्याचा बेस द्या, बेस द्या. हल बस. रघुमा माझी पेरणी करी, रघुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी शेती पंढरी, माझी शेती पंढरी, माझी शेती पंढरी, साऊंडवाले पेटी नाव थोडा कमी करा, जास्त झालेलं आहे. मनोभावी देवा करीतो मी सेवा, मनोभावे देवा करीतो सेवा, तुझे नाम मुखी अमृताचा ठेवा, 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 साधुनी प्रपंच केला परमार्थ, साधुनी प्रपंच केला परमार्थ, रंगलो मी भजनी त्यागुनिया स्वार्थ, रंगलो मी भजनी
दुनिया स्वार्थ मन निर्विकारी कशाचा न हेवा मन निर्विकारी कशाचा हेवा तारु प्रपंचाचा पैलतिरी न्यावा दारू प्रपंचाचा पैलती तुझा दास म्हणे ईश्वर हा स्मरावा तुझा दास म्हणे ईश्वर हा स्मरा तुझ्या चरणी माझा देह हा झिजावा तुझ्या चरणी माझा देह दिला तुझ्या चरणी माझा देह दिला तुझ्या चरणी माझा देह दिला कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ श्री भूतेश्वर श्री कुणकेश्वर श्री देवरामेश्वर श्री देवारेश्वर कुलस्वामी श्री कुळाचार माया माऊली आई हेरुबाई आई भराडी आई जीवदानी आई भगवती आई निर्वादेवी रंगदेवते माते तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनकार भजनरत्न श्रीमान श्रीधर मुनगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की प्रभू रामचंद्र की धन्यवाद. बुवांचे या ठिकाणी पुनश्च मनपूर्वक आभार मानतोय. अतिशय सुंदर भजनाची सुरुवात. दुसऱ्या बुवाला काहीही वाईट न बोलता या ठिकाणी बुवानी चांगलं अध्यात्म सांगून या ठिकाणी बारीला सुरुवात केलेली आहे. मनापासून बुवा तुमचे आभार मानतोय. साऊंडवाल्यांचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. अतिशय सुंदर साऊंड. म्हणजे बुवानी सांगितल्यानंतर बरोबर काय बटना आज शोधित राहायची गरज नाही. आज म्हणजे किती प्रगत झालेला आता बघ. हा? आज भरपूर सुधारणा झालेली आहेत. पण बुवानी एक सांगितल्याने की आज जर डॉक्टरात जर एखाद्या वाटता काय एखाद्या घरात पेशंट आजारी पडू दे आणि ती केस माझ्याकडे येऊ दे आणि एखाद्या वकिलाक वाटता की घराघरात साशे सुनेचा भांडण लागा दे कोंबडेसारखी झुजा दे आणि ती केस माका गावा दे. पण बुवा आज डॉक्टरने वकील जर कोण जरी इलेले असले तर तेव्हा त्यांना बारीक एवढ्यात पडली. बरोबर की नाही. कोणतरी डॉक्टर इलेलेच असणार हा किंवा ही बारी कोणतरी ऐकत असणार. ते म्हणणार की आज आमच्या पांचाळ बुवानी अगदी आमका जा काय सांगले नाही अगदी पत्त्यावर पडलेला. त्यामुळे कोण जर ऐका गेले असते तर घरात सुद्धा जातले. बरोबर की नाही. हा हो बुवा बरोबर ना. खरंच बाजू
बंद करून घरात जातले ते बघ रे, ते बघ यादव डॉक्टर त्यांना जर समजला ना तर ते बाजू कर तुझ्या बाजू कसं हा पण बुवा अतिशय सुंदर सुरुवात बुवानी केलेली आहे. मनापासून तुमचे आभार मानतो. कारण भजन म्हटल्यानंतर एकमेकाला वाईट बोलावंच लागतं अशातला भाग नाही बुवा. एकमेकाला वाईट बोलावंच लागतं अशातला भाग नाही. कारण भजन म्हणजे निवळ भांडण करण्याचं साधन नाही. भजनाच्या माध्यमातून एकमेकात बोलू शकता. पण एखाद्याचा अतिरेक केल्यानंतर त्याच्या माने सुद्धा पाय देऊ बुवा लोक आत्ताशे बघित नाही. कारण युट्यूबच्या माध्यमातून बघला काय कारण पहिल्या हा व्यसन घातलेली आपण ते व्यसनिक ऐकता कोणा आता कात्याची व्यसन घालूची लागलेली आहे. हा बरोबर काय बुवा. कारण पहिला कसे पंचरत्नांनी बाऱ्या केल्या पारंपरिक बाऱ्या केल्या. आता त्याच्यानंतर 2020 आमचा जमाना 2020 त्याच्यानंतर बुवा 10-10 येत हाय येत आणि ह्याच्यानंतर बुवा लोकांनी पेटी तबला काय हाणायचाच नाही. पेटी तबला हाणायचाच नाही. काय जणांनी तिरकोणीचे दांडे हाणायचे, काय जणांनी पगेऱ्याचे दांडे हाणायचे, एकामेकाची बॅकग्राऊंडला लाल करायची, सुपारी घ्यायची, घरात जायची. ही बुवा पद्धत जीव पाठी पुढे बघूची नाही. कारण आता बघता तुम्ही इंटरनेटच्या युगात बटना गेली डायरेक्ट त्या काय हे येईल काय पॅड. हा त्यामुळे तसा आता बदल होत चाललेलो. त्यामुळे ह्याच्या पुढे काय होईल या सांगता येत नाही बुवा. पण बुवा 184 योनी पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. बुवा 184 योनी पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. या नरजन्माचं सार्थक परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे बुवा नाही काय. आता जर आपण या दुनियेमध्ये बघितलं तर बुवा उभं चालणारा प्राणी एकच आहे. कोण? मनुष्य. आणि आडवे चालणारे बाकी सगळे प्राणी आडवे चालतात. बरोबर की नाही. पण ती जेवढे आडवे चालतात ते सरळ चालतात. माणूस असो उभं चालता तो प्रत्येकाच्या ढेंगात पाय घालून पाठी पुढे करू बघता. बदलला जग दुनिया बदललेली आहे. कोण कोणाचा चांगला बघवत नाही. आज गौरव पांचाळ बुवानी जर चांगला भजन केल्यानंतर दुसरं बाजूवाला बुवा म्हणणार काय भजन केलं असता नुसतो आळवीत होतो. बरोबर. मी जर काहीतरी सांगा केलं याचा तर गौरव पांचाळ बुवा काय म्हणणार काय बुवा भजन करा भजन करू गेलात म्हणजे बोलणार नाही का बुवा. पण आज बुवानी सांगितलं की देवांची सगळ्या देवांची मनातले 2-2 लग्न झाली. 2-2 लग्न सगळ्या देवांची झाली. तुका माका 2 मिळणार. अरे ऐनातच सांगत की हजाराच्या मध्ये किती 700 मुली आहेत. एक कोणा गावताना मुश्किल आज ते 2-2 कोण करतो हा देवांचा नाव होता बुवा. बरोबर. पण 2 लग्न करणारे बाकीचे देवत पण एक पत्नी एक वाणी एक वचनी प्रभू रामचंद्राचं जर आपण आचरण केलं ना बुवा तर आपलं संसार सुखाचं झाल्याशिवाय राहायचं नाही. आणि राम जन्मोत्सवाचा आपला हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी बुवा चालू आहे. बुवा पोरगी काय पोरग्यांचा विषय लय आहे खूप आतो सांगा गेला तर भरपूर आहे नाही. पण बुवा रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषीने रचलेलं आहे. आणि त्याच्यामधील 99,99,99,999 एवढ्या श्लोकाचं ब्रह्मदेवाने तिघामध्ये समान वाटप करून दिलं. प्रत्येकाच्या वाट्याला आली 33,33,33,333. आणि शेवटी एक ग्रंथ शिल्लक राहिला. तो ग्रंथ म्हणजे अनुष्टुप ग्रंथ. या अनुष्टुप ग्रंथामध्ये 32 अक्षर आहेत. ही 32 अक्षर सुद्धा ब्रह्मदेवाने तिघामध्ये समान वाटप करून दिली. प्रत्येकाच्या वाट्याला आली 10, 10 आणि 10. आणि शेवटी 2 अक्षर शिल्लक राहिली. ती 2 अक्षर बुवा रा आणि म. बरोबर की नाही. ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून हलाहल हे विष बाहेर पडलं. आणि हे हलाहल विष जर पृथ्वीवरती जर सांडलं असतं तर या पृथ्वीचा संपूर्ण नाश झाला असता. आणि हा नाश टाळण्यासाठी साक्षात शंभू भोलेनाथांनी ते विष आपल्या ओंजळीनं स्वतः प्राशन केलं. आता विष प्राशन केल्याच्या नंतर शंभू देवांच्या शरीराचा सुद्धा संपूर्ण दाह म्हणजे जळजळ अंगात नुसती झाली. आणि शेवटी हा दाह थांबवण्यासाठी सुद्धा बुवा साक्षात शंभू भोलेनाथांना राम ही पवित्र अक्षर आपल्या मुखाने उच्चारायला लागली बुवा. तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीराचा दाह कमी झाला. म्हणून आपण मनुष्य आहोत
नाही काय? आपण मनुष्य आहोत. आपण मनुष्याने सुद्धा जर राम ही पवित्र 2 अक्षरं जर आपल्या मुखाने उद्गारली तर बुवा हा कलियुगाचा भवसागर पार करून पहिलं ते गाठायला फार काळ वेळ लागणार नाही. पण बुवा एक जर मार्क केला आपण तर दगड जर देवळात गेलो, दगड जर देवळात गेलो तर तो देव होऊन राहता आणि माणूस जर देवळात गेलो तर तो दगड होऊन पाठी येतात. का असा का होता बुवा? कारण देवळात जाणारा प्रत्येक माणूस ताट मानेन जर गेलो, ए काय देवाक मी काय घाबरतोय असो ताट मान जर करून गेलो ना तर तो दगडवून होऊन पाठी येतात. लीनता ज्याच्या मुखामध्ये असेल, ज्याच्या लीनता जर त्याच्या आचरणामध्ये असेल, स्वभावामध्ये असेल तर मनुष्य देव सुद्धा हो पाठी बघणार नाही. बुवानी मगाशी सांगितलं की काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे षडविकार पांडुरंगाने आपल्या पायाखाली दाबून ठेवलेले आहेत बुवा. आता देवळात जाताना सुद्धा, मंदिरामध्ये जाताना कासवाची प्रतिकृती ठेवलेली असते. त्या कासवाला सुद्धा 6 भाग आहेत आणि ज्यावेळी आपण त्याला हात लावतो तेव्हा सर्व अवयव कासव आतमध्ये घेतो. म्हणून देवळाच्या गाभाऱ्यामध्ये जातेवेळी कासवाला नमस्कार करा, कासवाला स्पर्श करा आणि परमेश्वराच्या चरणापाशी लीन व्हा. कारण कासव ते षडविकार आपल्या अंगामध्ये घेतो आणि पवित्र करून आपल्याला पुढे पाठवतो. म्हणून आपण परमेश्वराकडे जाताना लीनता जर बाळगली तर बुवा काय नाही, मीच मोठो गायक आहे, कोण नाही आमच्यापेक्षा श्रेष्ठ होत नाही काय? आमच्यापेक्षा श्रेष्ठ होऊन गेले. तुम्ही मका ज्येष्ठ म्हटलात बुवा, काय नाही बुवा, हाताची 5 बोटं सारखी नाहीत. जी माझ्याकडे कला आहे तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे जी कला आहे ती माझ्याकडे नाही. बरोबर की नाही? म्हणून बुवा प्रत्येकाचा सगळा मिळाला असता तर कशा झाला असता नाही काय? म्हणून अतिशय सुंदर बुवानी या ठिकाणी भजनाची सुरुवात केलेली आहे. मनापासून त्यांचे आभार मानतोय आणि या ठिकाणी डोटीसण्याला सुरुवात करतोय. बुवानी शिवतांडव आज घेतलेलं नाही. बारको काय सांगा दिलो नाही, मी म्हटलं डॉक्टर येईल की काय? मपग पगरे साध पधनी पध मपग पगरे सा मधसा पधम पग पगरे सा कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र धागा धागा अखंड विनुया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. धागा धागा अखंड विनुया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. धागा धागा अखंड विनुया
दे रे ना दे रे दे नी तातानी ओम तन नन दे रे ना दे रे दे नी तातानी ओम तन नन दे रे ना दे रे ओम तन नन ओम तन नन दे रे ओम तन नन दे रे ओम तन नन दे रे ओम तन दे रे ना दे रे ना दे रे ना दे रे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी भवानी देवी प्रासादिक भजन मंडळ दिवा सन्माननीय बुवा उदय मिस्त्री यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री मंगलमूर्ती प्रासादिक भजन मंडळ पंप हाऊस अंधेरी बुवा प्रकाश मेस्त्री माझे परममित्र यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी सुरुवातीला सांगितलं की काय पैसे आमका नको म्हणून सांगले पण आता प्रेमान दिल्याने म्हणून घेऊ म्हणजे काय. त्याचप्रमाणे आमचे पक्वाजोदक सन्माननीय गजानन दळवी यांच्यासाठी सुद्धा आमचे परममित्र प्रकाश मिस्त्री त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा मनापासून तुमचे आभार मानतोय. बुवानी या ठिकाणी सांगितलं की महिलांसाठी सर्व काय आता जे आहे महिलांसाठी सर्व आलेले आहेत काय 1500 रुपये महिलांसाठी आणि बुवा 3000 येऊन दे 5000 येऊन दे आमका त्याच्यातलं काही टेन्शन नाही बुवा. आमका टेन्शन काय घरात फक्त कांदे कधी किती नेऊचे बटाटे किती नेऊचे हे आमच्या काय खिशातला पैसे जातात. त्यांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जमा होतात. तुकानी माका टेन्शन हा तुका सध्या टेन्शन कसला हा 1 तारखेची तू वाट बघतो त्यामुळे तू सांगतं की हा 1 तारखेक बुवांचं लग्न हा त्यामुळे आताशे फक्त काय ते स्वप्न रंगवितात फक्त पण ते सांगतात काय म्हणजे सगळ्या देवांचा 2-2 बायका म्हणजे तुका वाटतं की तुका अजून एक गावाची असं वाटतं तुका म्हणजे असं नाही ना आपल्या अजून एक गावामध्ये बाकीचे वाट कोणाकडे वाट बघतात ते काय का हा पण खरोखर ज्याची झाली नाहीत ना आता कोणा बुवानी सांगितल्याने की 1000च्या मागे 300 पोरी कमी आहेत बरोबर की नाही. पण बुवा असा काय नाही ज्याका गावतली नाही अशातला काय नाही. तुम्ही लेट केला तुमका भेटली तशी प्रत्येकात परमेश्वरान ज्याका चोच दिला ना त्याका परमेश्वरान दाणे सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे कोणी नाराज होऊ नको. 40 45 50 असं वाट बघा निश्चितच परमेश्वर तुमच्या पदरात फुल नाही पाकळी लावणार. पण ज्याची लग्न झाली आहेत त्यांना हात जोडून मी विनंती करतोय की तुम्ही अशीच हट्ट करू नको की माका स्कॉर्पिओच गाडी होईल माका इनोवाच गाडी होईल माका थार गाडी होईल याची स्वप्न रंगू नको. नाहीतर एवढ्या इनोवाच्या धानलीत टमटम सुद्धा निघून जाईल. त्यामुळे ज्याका ओमनी गावली आपली ज्ञानो गावली तरी सुखा समाधानात तिच्यात पेट्रोल टाका चालूक लागा. नाहीतर तुम्ही असा म्हणशाल की माका इनोवाच जावं काही असा काय नाही बाबा बरोबर की नाही. एका देवान तोच दिल्यानं त्याका दाणे सुद्धा दिल्यानं पण समजा एखाद्या 40-45 वर्षात चांगली फटाकडी अगदी दीपिका पादुकोण सारखी बायको गावली तर शेजारी नसतली ती पहिली जळतली का शेजारीन काय म्हणतली 70-80 वर्षाची ती असतली शेजारीन काय म्हणतली ऐकलं स्वान्या बघली ना म्हणजे एवढे वर्ष लग्नाचं थांबलं पण गुलाबा काय बायको गावली फटाकडी बायको दिसते काय फटाकडी गावली एवढ्या गंगला बाजूक असताना का गंगला म्हणतला काय
तुका माहिती आहे एवढे उशीर लग्न करूची रवली ती लपडेवाला असताना आता पोरग्या केल्यान त्याच्या संसाराची माती थेट समजा म्हणजे चांगला कोणा बघावणारच नाही परिस्थिती आहे समजा शेजाऱ्याच्या घरातली लाईट गेली आहे सकारामाच्या घरातली लाईट गेली आहे तर सकाराम आपल्या बायकोक सांगतली जागो जयवंती एक काम कर मिस्त्रींची गेली का बघून ये जागोलाय काय जयवंती खाण्यात देतली बघतली ऐकलास हो मिस्त्रींची सुद्धा लाईट गेली हा मिस्त्रींची लाईट गेली ना मग आमची येतली म्हणजे त्याची गेली का ह्याका समाधान वाटला बुवा तुम्ही सांगतात ना देवळात आमका काय नाही खरी गोष्ट देवळात महिला वर्गांसाठी सगळा गीतांजली देवळात पूजा देवळात अर्चना देवळात आरती देवळात ज्योती देवळात पुष्पांजली देवळात सगळी देवळात आमका काय नाही असा समजा नको बुवा आमका सुद्धा एक गोष्ट हा देवळात एखादी मोठी घंटा ती आमका कोणी याचा टाणकन वाजवायचा घरात जायचा या आमका नायक कसा म्हणतो आमका काय नाही असं म्हणतो तू नाही हा आमका हा आणि ता सुद्धा सांगले नाही काय या देवळातून कंटाळून घराकडे जाऊन टीव्ही जर लावून बघलास तुम्ही टीव्ही तर टीव्हीवर सुद्धा आमका ऍडव्हर्टाईज काय नाही महिलांसाठीच ऍडव्हर्टाईज वन कस सांगला ना इजगाड लगाव खुजली भगाव ह्या आमका अरे पण इजगाड लगाव खुजली भगाव ह्या इला कधीपासून पहिला आम्ही शाळेत होता काय इजगाड होता नाही होता कारण तेव्हा शाळेत हाफ पॅन्ट खाकी हाफ पॅन्ट ह्या बाजून हवा येईल तर ते बाजू कधी जायची समजायची नाही त्यामुळे वातावरण कूल होता आता वातावरण गरम्याचा हा जीन्स पॅन्ट येईल ना त्यापासून तर इजगाड लगाव खुजली भगावीला आता पण त्याच्यावर सुद्धा सरकारने उपाय काढल्या ना आता भोका भोकावाले पॅन्ट येईल होते बघलास ना त्याच्यामुळे काही प्रमाणात हवा खेळती राहता हा बुवा चांगला कोणाक नको चांगली पॅन्ट तुम्ही मार्केटमध्ये घेऊ गेलास चांगली पॅन्ट तर ती 1000 1500 2000 एवढ्या किमती घेत पण फाटलेली पॅन्ट तुम्ही घेऊन जावा त्याची किंमत 5000 पासून पुढे चांगली पॅन्ट बरं ती घराकडे आणून सुद्धा फाटतच ना काय उपयोग आहे त्याचो नको त्या जाग्यावर फाटत पहिल्यांदा त्या जमान्यात लोक कपडे गावत नाही होते मग कोण केळीची पानं लावा कोण आपली चायल्याची पानं लावा आणि आपली अब्रू ढाकीत होते केळीचा पान लावलेला जर समोरून कोण चलत असणार माणूस तर पाठून बकरी धावत जायची आणि का सुद्धा ओढून खायची म्हणजे हात असतो माणूस रवलो आणि आता चांगले कपडे इले तर माणूस घालून बघित नाही ओ ज्याची कमार 38ची ती 40ची पॅन्ट खरेदी करता ज्याची कमार 38ची 40ची पॅन्ट जाऊन दुकानात खरेदी करता बरं ती म्हाकडहाडाच्या खालीच असता बघा तुम्ही ती लवंगाटा बघा फिरतात ती म्हाकडहाडाच्या खालीच असता हो तुम्ही शाळेत गेलात ना कॉलेजकडे जाऊन बघलास ना तर ती पोरापोरी अशी वाटत ना की रे बाबा बॉम्ब स्फोटामधून बाहेर पडली की काय नुसती कपड्याची चाळण नुसती लष्करा झालेली बघलास तुम्ही बघवत नाही काय करणार काय आणि हो म्हणता सुरक्षा कायदा येतो अरे काय सुरक्षा कायदा येतो मला सांग हा अरे देवाने 2-2 बायका केल्याने ते सुटले नाही आम्ही 4-4 केल्याशिवाय बघणार आहोत याची कमार 38 तो 40ची पॅन्ट खरेदी करता आणि एकदा तो सत्यनारायणाच्या पूजेक जाऊन पाया पडाक वाकलो पाठच्याक दर्शन घेऊची गरज नाही त्यांनी लांबसूनच म्हणायचा देवा हे उघड्या डोळ्यांनी सळ माका बघवत नाहीत 2 रुपयाचं कॉइन मी हाणलो बॉक्स मध्ये टाकतोय वाटेक लागतंय काय करणार काय हा हो बुवा सुरक्षा कायदो येऊ होयो आमचा सुद्धा तो वाटता येऊ होयो बरोबर पण सुरक्षा कायदो सरकारने आणण्यापेक्षा माझ्या लक्षात घ्या सुरक्षा कायदा सरकारने आणण्यापेक्षा सुरक्षा कायदा घरातल्या आपल्या आई वडिलांनी आणला तर त्याच्यात जास्त फरक पडेल मला वाटतंय हे कुठेतरी बदलाच्या माध्यमातून सांगा हा अरे जीन्स पॅन्ट असतात तर बापू सकाळी घालता कामार जाव संध्याकाळी तीच काढून ठेवल्या की त्याची बायको घालताना जाता बाजारात बटाटे आणू बरोबर बायको बटाटे घेऊन येले का चिडू आणि चढवल्या तिला पिक्चरात घालून गेला म्हणजे एका पॅन्टीचा फायदा किती येतो बघा आपण म्हणतो अरे आज लहान मुलींवरती बलात्कार होतात का होतात कारण आपल्याकडे सुरक्षा कायदा आपल्या घरातच नाही घरातून जर मुलगी बाहेर पडली आहे की आपली मुलगी घरातून कोणते कपडे घालून जाते काय अलंकार घालून जाते प्रत्येक आई वडिलांनी बघण्याचं कर्तव्य आहे कॉलेजला गेल्याच्या नंतर आपल्या पोरी मोबाईल घेऊन देतो आपण
त्या मोबाईल मध्ये आपण रिचार्ज भरून 100 रुपये देत आहोत. संध्याकाळी त्याच्यात 500 रुपयाचा रिचार्ज खैसून दिला ह्या बघू गया. बरोबर. कॉलेजला गेल्याच्या नंतर 2 वही घेऊन जाता पोरग्या. पहिल्या पानावर गृहपाठ, शेवटच्या पानावर खरो गृहपाठ असता तो तपासू गयो आपल्या औषधी बाबता. बरोबर. बुवा सरकारने आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केल्यान. बरोबर. सरकारने आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केल्यान, आधार कार्ड ड्रायव्हिंग कार्डला लिंक केल्यान, आधार कार्ड रेशन कार्डला लिंक केल्यान. आता सरकार याच करता काय का आधार कार्ड कोणाची किती लपडी आहेत त्या लपड्याक लिंक करूचा फक्त रवलेला आणि ह्या होतला या झाला की मग समजतला तुका किती कोणी बायका केल्या. जो सरकार कायदो काढतलो हा येणार कायदो बघित राहा. भजनाच्या माध्यमातून आपण कुठेतरी चांगलं सुद्धा सांगलं पाहिजे. कारण हे जे आम्ही सांगतो त्याच्या माध्यमातून घराकडे आज जर मी एवढं सांगितलं की आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांवरती संस्कार करू नये, कोणीतरी जाऊन ह्या ऐकल्याने आपल्या मुलींवरती संस्कार केल्यानंतर भजन केलेलं सार्थक झाला मी समजा या ठिकाणी. हो बुवा, आज या भजनाच्या माध्यमातून नुसतं मनोरंजन बुवा नाही काय. बुवानी सांगितलंय की लक्ष्मी आणि अवदसा विष्णूच्या 2 बायका नाही काय. आज जर बघितलं आपण, आज जर समाजामध्ये जर आपण बघितला बुवा तर लक्ष्मी आपल्या पतीचे म्हणजे विष्णूचे पाय चपता. बघा घेण्यासारखा उदाहरण आहे. आज लक्ष्मी आपल्या विष्णूचे पाय चपता. लक्ष्मी काय पायावर विष्णूच्या पाय देत नाही. बघितलं तुम्ही पाय देऊन कधी काय पाय भक्ता काय नाही. पण लक्ष्मी आपल्या विष्णूचे पाय का दाबते तर बुवा पुरुषाच्या गुडघ्यापासून घोट्यापर्यंत जो अवयव आहे त्याच्यामध्ये बुवा शनीचा वास असतो. लक्षात घ्या, शनीचा वास असतो. आणि स्त्रीच्या मनगटापासून बोटापर्यंत कोणाचा वास असतो तर तो बुवा शनीचा वास असतो. सॉरी, शुक्राचा वास असतो. पुरुषाच्या घोट्यापासून पायापर्यंत शनीचा वास असतो आणि स्त्रीच्या बोटापासून मनगटापर्यंत शुक्राचा वास असतो. जेव्हा शनीचा शुक्रावरती प्रभाव पडतो तेव्हा बुवा घरामध्ये धनप्राप्ती होते. म्हणून हे दाखवून दिलेलं आहे. नुसती अवदसे बरोबर लग्न केलेलं नाही, त्या लक्ष्मीने काय स्त्रियांनी करायला पाहिजे हे दाखवून दिलेलं आहे. बरोबर. आज या मोबाईलच्या युगामध्ये आपण घराकडे गेला कामावरून तर बायको जेवण देत नाही. आपल्याला ही परिस्थिती आहे. घराकडे गेला तर बायको सांगता आता काय तापून ठेवलेला आता घ्यावा जेवण. ह्याच्यामुळे घरात सुख शांती गोवा कधी लाभाची नाही. म्हणून त्या देवाने 2 बायका करून ठेवल्या नाही. हा तुमच्या आमच्या एका पदरात नाही. बुवा अतिशय सुंदर. बुवा आमचे काय टेन्शन त्यांना बोला करतो. त्या दिवशी आम्ही 2 जण ट्रेनने प्रवास करत होता गावात जाता जाता काय झाला माका वाटतं पनवेल इल्याच्या नंतर बुवांका आता कसे ते चांगले माणूस असल्यामुळे बातम्या वगैरे पेपरमध्ये वाचायची ती सवय. त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचा विश्वास नाही. पेपरामध्ये बातम्या वाचायची सवय त्यांना. तर पनवेल इल्याबरोबर बुवा त्या पेपरवाल्याक हाक मारल्याने पेपरवाला जरा इकडे. ह्यांनी खिशातले पैसे काढल्याने आणि परत खिशात लावल्याने म्हणाले पेपर नको. म्हटलं बुवा त्या पेपरवाल्याक हाक मारला तो पेपर तरी घ्यायचो. नाही म्हणता पुढच्या स्टेशनला गेल. पुढचा स्टेशन इल्याबरोबर परत त्या पेपरवाल्याक दुसऱ्या एका हाक मारल्याने आणि आपल्याकडचे पैसे देणार त्या का एवढंच म्हणून थांब जरा थांबा पैसे कमी आहेत वाटतात. जशी ट्रेन चालू झाली ह्या माणसाने त्या का पटकन पैसे दिले आणि पेपर घेतले. म्हटलं असा काय बुवा एवढी वेळ गाडी थांबलेली तेव्हा पेपर घ्यायचो. काय म्हणता जे पैसे काढून खिशात ठेवत होते त्याच्यातला 2 रुपयाचा लाना खोटा होता. काय म्हणता कसा त्या पेपरवाल्या सपवलंय का बघलं. जशी ट्रेन चालू झाली ह्या माणसाने पेपर उघडल्याने खोट्या अगदी खुळ्यासारखं हसाक लागलो. खरी गोष्ट ना बुवा. खुळ्यासारखं हसाक लागल्यावर मी म्हटलं बुवा आता 2 रुपयाचा लाना तर तुम्ही संपवला मग आता हसताच कशा. तर नाही म्हणता गेल्या कर्माचा फळ आपल्या घळेल भोगू पाया. याचा उदाहरण म्हणा मागा हळ गावला. म्हणता झाला काय तर त्याका म्हणता 2 रुपयाचा लाना खोटा दिलाय. साल्यान म्हणता पेपर सुद्धा माका कालचो दिल्या. बरोबर ना. हा पेपर देताना सांभाळून घ्यावा. पण बो अतिशय सुंदर ढोलकी घे बुवानी या ठिकाणी भजनाची भजन रूपी सेवेला चांगली सुरुवात केलेली आहे. मनापासून त्यांचे आभार मानतो. मी त्यांना वाईट बोलणारच नाही. पण बुवा आता एक नवीन गाणं आलेलं आहे. साईबाबांची मूर्ती या ठिकाणी
आमच्या बाजूला आहे. आज बुवा मन प्रसन्न वाटतं की साईबाबांच्या शिर्डीमध्येच भजन करतो असं वाटतंय नाही काय. पण या ठिकाणी साईबाबांचं या ठिकाणी गीत सादर करतोय. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावून जन साईन तेर मनाला तो पालखी घेऊन. धाडलं बोलावून जन साईन तेर मनाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का साईला भेटाया तुम्ही येता का. तुम्ही येता का. रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. रामनवमीचा सण हो आला पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. धाडलं बोलावून जन साईन तेर मनाला तो पालखी घेऊन. धाडलं बोलावून जन साईन तेर मनाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का साईला भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का. साईबाबांचं एक सुंदर वाक्य आहे. साईबाबांचं एक सुंदर वाक्य आहे. तेरी किस्मत का लिखा हुआ तुझे कोई ले नहीं सकता है. तेरी किस्मत का लिखा हुआ तुझे कोई ले नहीं सकता है. अगर उसकी रहमत है तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरे कभी नसीब में भी नहीं था. जो तेरे कभी नसीब में भी नहीं था. जो तेरे कभी नसीब में भी नहीं था. साईबाबांना जरी पाहण्याची आपली किती जरी प्रबळ इच्छा असेल तरी साईबाबांचं बोलवणं ज्यावेळी येईल त्यावेळीच आपण शिर्डीमध्ये जाऊ शकतो. अन्यथा आपण शिर्डीमध्ये पोहोचू शकत नाही. ही साईबाबांची लीला आहे. या ठिकाणी साई गणेश यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय काशीनाथ मांजरेकर यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा, आज हे आपण भजन पूजन नामस्मरण सत्संग करतो ती कोणाची पुण्य आहे. माझ्या छत्रपती शिवाजी राजांची पुण्य आहे नाही काय. कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष आपल्या या महाराष्ट्रामध्ये जगले. पण या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी एवढं करून ठेवलं आहे की ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा खाऊन पुरून उरेल एवढं माझ्या राजाने तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलंय. म्हणून त्या छत्रपती शिवाजी राजांसाठी एकच सांगेन. अरे तेला वाचून किंमत काय समईच्या वातीला. तेला वाचून किंमत काय समईच्या वातीला. धाऱ्या वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला. पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी आपण घेतलं ना तरी त्या नावामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थ दडलेला आहे नाही काय. अरे छ म्हणजे 36 हत्तींचा बळ असणारा. त्र म्हणजे त्रस्त भोगाला करणारा. तो म्हणजे परत माघारी न फिरणारा. ती म्हणजे तिन्ही जगामध्ये वावरणारा तो छत्रपती. शी म्हणजे शिस्तप्रिय. वा म्हणजे वासनेच्या हारी न जाणारा राजा. जी म्हणजे जिजाऊ मातेचा पुत्र तो शिवाजी. म म्हणजे महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारा. रा म्हणजे राज्याचा हितचिंतक. आणि ज म्हणजे संपूर्ण जनता जनार्दनाचा राजा तुम्हाला छत्रपती शिवाजी राजा. माझा छत्रपती शिवाजी राजा. माझा छत्रपती शिवाजी राजा. त्या महाराजांसाठी एक महाराष्ट्र गीत सादर करतोय का. महाराष्ट्र माझा
धन्यवाद. एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण या महाराष्ट्रामध्ये आज आपण ताट मानेनं मराठी म्हणून जगतो ती फक्त माझ्या राजांची पुण्याई आहे, माझ्या राजांची पुण्य आहे. सन्माननीय आमचे मार्गदर्शक संजय तारी यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज बुवा जावं तिकडे बुवा आज छावा चित्रपट आज प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून जातोय नाही काय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर असा राजा जन्माला आला तो धर्मवीर छत्रपती संभाजी राजा. आपल्या धर्मासाठी प्राणाचं बलिदान देऊन आपल्या धर्मासाठी कोणापुढे झुकला नाही तो असा माझा राजा छत्रपती संभाजी राजा. बरोबर बुवा. आजच्या पिढीला प्रेमासाठी जीव देणारा व्हॅलेंटाईन डे सगळ्यांना माहिती आहे. आजच्या पिढीला प्रेमासाठी जीव देणारा व्हॅलेंटाईन डे सर्वांना माहिती आहे. पण आपल्या धर्मासाठी प्राणाची आहुती देणारा धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आज लोकांना माहिती नाही. आणि हा धर्मवीर संभाजी राजा लोकांच्या मनामध्ये छावा या चित्रपटातून आज रुजला गेलेला आहे. अरे जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा फक्त एकच होता, तो म्हणजे माझा राजा छत्रपती संभाजी महाराज. माझा राजा छत्रपती संभाजी महाराज. अरे शृंगार होता संस्काराचा, अंगार होता स्वराज्याचा, शत्रू ही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता माझ्या शिवाचा, असा पुत्र होता माझ्या शिवाचा. अरे त्या यवनाने अंगावरची कात्री सोडली, डोळ्यामध्ये तप्त सळया खुपसल्या, जिभा छाटली, नख काढली, तरी माझ्या राजाने हात पुन्हा पुढे पसरले नाहीत असा माझा राजा. साखर दंडामध्ये जेव्हा बांधला होता तेव्हा बुवा कवी कलश बाजूला होते. त्या कवी कलशांच्या मुखामधून उद्गार निघाले. ते कोणते? अरे हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. एवढे सगळ्या टाळी वाजवतो, तुमका टाळी वाजवता होता काय होता गाया ना. त्या मनामध्ये जळकुटेपणा असला ना तर असा होता. बरोबर की नाही. अरे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं जेव्हा कथन करत असतो तेव्हा बुवा प्रत्येकाच्या अंगावरची अशी लव कशी काढकन उभी राहावी, सांगायची गरज लागता नाही काय वाजव म्हणून बुवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरदहस्तामुळे आज आपण या ठिकाणी भजन पूजन नामस्मरण करतोय. असू दे, या ठिकाणी रूपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतो. धन्यवाद.
अजून एकदा टाळ्याचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करू. कारण संस्कार जर चांगले असतील तर व आपली मुलं सुद्धा त्याच्या मधूनच निपटतात. त्याच्यासाठी सुरक्षा कायद्याची गरज नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ्यांचा असा आशीर्वाद दोन्ही फोनच्या पाठीशी असू दे. धन्यवाद.